फक्त आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा. GRचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही, अशा मागण्या करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील 2700 आशा व गटप्रवर्तक या आंदोलनात सक्रिय आहेत. उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने अनेक महिला आजारी पडल्या तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू आहे, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आमचा जीव गेल्यावर सरकार शासन निर्णय काढणार का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आशा सेविकांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि सर्वांना 2,000 रुपये दिवाळी भेट सरकारने मान्य केली होती. मात्र अद्याप तसा शासन निर्णय जाहीर झाला नसल्याने काही दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता जवळपास 30,000हून अधिक आशा सेविका व गटप्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत. सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये आशा सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता, तेव्हा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशा सेविकांना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना 2,000 रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासनादेश जारी केला जाईल असे आश्वासन दिले होते. 3 महिने उलटूनही संबंधित शासनादेश अजून निघालेला नाही. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, माळशिरस, माढा, मोहोळ, करमाळा तालुक्यातील शेकडो महिला आंदोलनात सहभागी आहेत.